श्री गणपते नमः. श्री गणेश पुराण कथासार अध्याय 16. ब्रह्मदेवाच्या सृष्टी रचना कार्य. भृंगू ऋषीकडून ब्रह्मदेवाची कथा ऐकत असताना राजा सोमकांच्या मनातील उत्कंठा क्षणाक्षणाला वाढू लागली. त्याने विचारले, मुनिवर, मग ब्रह्मदेवाच्या हातून सृष्टी रचनेचे कार्य कसे व केव्हा झाले? तेव्हा भृंगू ऋषी राजा सांगू लागले, हे राजन, त्याने मागील अनुभवातून धडा घेत यावेळी प्रथम श्री गणेशाचे पूजन केले, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि प्रथम त्याने आपले 7 मानसपुत्र तयार केले, त्यांना प्रजा उत्पन्न करा असा आदेश दिला. पण त्या 7 जणांनी मात्र तपोसाधना करून प्रपंच न करता आत्मद्वारांचा पारमार्थिक मार्गच निवडला. ते घोर तपाचरण करून मुक्त झाले. आपला हा प्रयत्न यशस्वी न झाल्याने मग विधात्याने स्वस्मर्थाने प्रजोत्पादन करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या मुखातून ब्राह्मण, बाहूपासून क्षत्रिय, मांड्यापासून वैश्य आणि पायापासून शूद्र याप्रमाणे प्रजा उत्पन्न केली. तसेच ब्रह्मदेवाने आपल्या मस्तकापासून स्वर्ग, नाभीपासून आकाश, कानापासून वायू, डोळ्यामधून सूर्य नारायण, हृदयापासून चंद्रमा, पायापासून पृथ्वी तयार केली. तसेच ब्रह्मदेवाची मग पृथ्वी, आप, वायू, तेज, आकाश ही पंचमहाभूते तयार केली. या सृष्टी रचनेचाच आणखी एक भाग म्हणून त्याने सागर, पर्वत, वृक्ष, वेली, गवत इत्यादी गोष्टी सुद्धा निर्माण केल्या. विधाता हे असे सृष्टी रचनेचे कार्य करीत असताना तिकडे एक अद्भुत प्रकार घडला. महाविष्णू हे योगनिद्रेत असताना त्यांच्या कानामधून 2 अक्राळ विक्राळ असे दृष्ट राक्षस निर्माण झाले. त्यांची नावे मधु आणि केठप. या दोन्ही राक्षसांनी आपल्या उन्मत्तपणाने सर्वांनाच सळो की पळो करून सोडले. ते त्रिभुवनात ताप देऊ लागले, नाना प्रकारची पीडा करू लागले. इतकेच नव्हे तर त्यांनी सृष्टीचा जो निर्माता त्या ब्रह्मदेवास त्रास देण्यास सुरुवात केली. हे दोघे उन्मत्त राक्षस साधुसंत सज्जनांना, भगवत भक्तांना वेगवेगळे त्रास देऊन चळू लागले. त्यांच्या सत्कार्यात अडचणी आणू लागले. त्यांनी ऋषीमुनींचे आश्रम उद्ध्वस्त करून आश्रमवासियांना छळणे, नासधूस करणे, अयोग्य वर्तन करणे असा प्रकार वाढविला. त्यांनी आपल्या असुरशक्ती, सामर्थ्य आणि बळाच्या जोरावर अवघ्या त्रैलोक्यात एकच हाहाकार माजविला. त्यानंतर दोघा दैत्यांनी स्वर्गलोकावर आक्रमण केले. देवेंद्रास पदच्युत करीत त्यांनी त्यांचे स्थान बळकावले. त्यांनी स्वर्गस्थ देवगणांना रंभा, उर्वशी, मेनका यासारख्या अति लावण्यवती अप्सरांना बळजबरीने आपल्याकडे नेले. त्या पापी, अधर्मी, दुचारी दैत्य बंधूंनी वेद, शास्त्रे, पुराणे यांची निंदा केली. त्यांनी अवघ्या त्रैलोक्यात अधर्म, अनिती आणि अत्याचारांना नंगानाच नाचविला. त्यामुळे ब्रह्मदेवांच्या कार्यात मोठी अडचण निर्माण झाली. त्यांची सृष्टी रचना संकटात सापडली. काय करावे? या दैत्यांना कसा आवर घालावा हे त्यास समजेना. या कामी विष्णूंची मदत घ्यावी तर ते सुद्धा योगनिद्रेत मग्न. काय करावे काही सुचेना. तेव्हा ब्रह्मदेवांनी ज्या योगमायेने विष्णू निद्रस्त केले होते तिथंच प्रार्थना करून तिला विनंती केली, हे योगमाये, तुझी लीला आगाध आहे. या मधु, केटप दैत्यांनी पूर्वजन्मी घोर तपाचरण करून माझ्याकडूनच वरदान मिळवले. आता त्यांची वृत्ती दुष्ट, दुराचारी झाली आहे. बुद्धी भ्रष्ट झाली आहे. आता ते माझाच घात करू पाहत आहेत. हे देवी, हे दैत्य बंधू अतिदृष्ट दुराचारी आहेत. ते स्त्री लंपट अन स्त्री भोग्य आहेत. त्यांनी अवघ्या त्रैलोक्यात एकच हाहाकार माजवला आहे. या दृष्टांचा सार हा केवळ विष्णूच्या हातूनच होऊ शकतो. पण आता ते तुझ्याच योगनिद्रेत आहेत. त्या विष्णूस तूच जागे कर आणि या दृष्ट, पापी, दुराचारी दैत्यांचा नाश करण्याचे कार्य घडवून आण. ब्रह्मदेवाची ती विनवणी ऐकून योगमायेने ब्रह्मदेवास या कार्यात सहाय्य करण्याचे वचन दिले आणि ती अदृश्य झाली. श्री गणेश पुराण कथासार अध्याय 17. महादेवाचे मार्गदर्शन. राजा सोमकांतची ते श्रवण आर्तता पाहून भृंगू ऋषींनी पुढील कथाभाग सांगण्यास सुरुवात केली. ते सांगू लागले, ब्रह्मदेवांनी ती तशी प्रार्थना योगमायेस केली खरी, पण तिने आपली माया आवरून विष्णूंना जागे करेपर्यंत त्या 2 दैत्य बंधूंनी मात्र स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक इथे प्रचंड मोठा हेदास घातला. त्यांनी अनेक निष्पाप जीवांचे बळी घेतले. साधू संत सज्जनांची विटंबना केली.
त्यांचा अमानुष छळ केला. सारेजण देवांचा धावा करू लागले, त्यास रक्षणासाठी हक्का मारू लागले. आपण भक्त भाविकांची ती आर्त हाक त्यांना जागवून गेली. ब्रह्मदेवांनी जागृत झालेल्या विष्णूंना त्या दैत्यांच्या अत्याचारांची कल्पना दिली आणि भक्त रक्षणांची आर्त विनवणी केली. ती विनंती ऐकल्यानंतर विष्णूंचा राग अनावर झाला. त्यांनी प्रचंड मोठा शंखनाद केला आणि त्यामार्फत एक प्रकारे त्या मधु आणि कैटभांना युद्धास ललकारले. आपल्याला आजपर्यंत कोणी ललकारले नव्हते, मग आज हा कोण महावीर आला असे म्हणून त्यांनी युद्धास आव्हान दिले. प्रथम त्यांच्यात द्वंद्व युद्धाची ठिणगी पडली. त्याने त्या दैत्य बंधूंना राग आला. प्रथम परस्परांमध्ये मल्लयुद्ध झाले, पण कोणीच कोणास हार जाईना. मग त्यांच्यात आणखीच भीषण युद्ध सुरू झाले. त्यांनी एकमेकांना दिलेली आव्हाने, केलेल्या भीमगर्जना, एकमेकावर केलेले मुष्टीप्रहार यांच्या आवाजांची दिशा दणाणून गेल्या. हे असे युद्ध त्यांच्यात हजारो वर्ष चालले, पण कोणीच कोणास आटोपेना. खरं तर आता उभय पक्षाला थोड्या तरी विश्रांतीची फार गरज होती. आपल्या हातून या दैत्यांचा सहार घडत नाही. काही चुकते का, काही विसरलोय का, असा थोडासा विचार करत विष्णूंनी थोड्या वेळांसाठी हे युद्ध थांबवले. त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी एका गंधर्वाचे रूप धारण करून हाती विणा घेऊन विणावादन आणि नाना संगीत रागांची सुवर अशी अळवणी चालू केली. त्या गायनाच्या सभोवतीच्या निसर्गावर परिणाम झाला. ते गायन ऐकून वृक्ष डोलू लागले, पक्षी गाऊ लागले, मयूर नर्तन करू लागले. पशु पक्षी प्राणी नर देवदेवता गण गंधर्व इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष ते दोन्ही दैत्य बंधू हे सुद्धा त्या श्रवण सुखाने डोलू लागले. आपण विष्णूंशी युद्ध करायला आलो आहोत याचाही त्यांना विसर पडला. विष्णूचे ते गंधर्व रूपातले विणावादन आणि सुरेल गायन ऐकून कैलास पर्वतावरील आत्मसमाधीतील रमलेल्या भगवान शिवशंकरांना सुद्धा जाग आली. शिवांनी आपल्या निकुंभ आणि पुष्पदंत या दोन सेवकांना त्या गायनकर्त्यास मोठ्या आदराने कैलासावर घेऊन येण्यासाठी पाठवले. थोड्याच वेळात ते गंधर्वरूपी नारायण हे कैलास पर्वतावर आले. त्यांनी मोठ्या विनम्रतेने शिवपार्वतीस अभिवादन केले. भगवान शिवांनी एका नजरेच्या कटाक्षातच हा गंधर्व म्हणजे विष्णू नारायण असल्याचे ओळखले आणि यावे यावे नारायणा असे म्हणून त्यांनी स्वागत केले. विष्णूंनी पण विनम्र अभिवादन केले, वंदन केले. परस्परांची गळाभेट झाली. उभयतांची वार्ता ही क्षेम कुशल विचारांपर्यंत आली. तेव्हा विष्णूंनी सांगितले, हे शंभू महादेवा, सृष्टी संवर्धन आणि संरक्षण या माझ्या कार्यभागानुसार मी मधु आणि कैटभ या दैत्यबंधूंचा वध करून हे त्रैलोक्य चिंतामुक्त भयमुक्त करण्यासाठी त्या दोघांची अनेक वर्ष निकराने युद्ध केले, पण मी त्यांना ठार मारू शकलो नाही. मला माझ्या कार्यात यश आले नाही. असे का बरे घडले असावे? आपण मला असा मार्ग दाखवा की ज्यामुळे मी या दैत्यांना वध करून अवघे त्रैलोक्य भयमुक्त करू शकेन. तेव्हा भोलेनाथ म्हणाले, नारायणा, काय सांगू, देव काय किंवा मानव काय, ह्यांना अनेकदा कळत नकळत आपल्या ज्ञानशक्ती सामर्थ्य कौशल्य यांचा अहंकार होतो आणि ते त्या कार्याचा प्रारंभ करतात. पण कोणतेही कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्यात इस्पित यश लाभण्यासाठी प्रथम श्री गणेशाचे पूजन करायला हवे, ह्याचा त्यांना विसर पडतो. मला वाटते की आपल्या हातूनही तीच चूक झाली आहे. कार्यारंभी श्री गणेशाचे वंदन पूजन त्यांचा आशीर्वाद हा न घेतल्यानेच तुला या युद्धात यश आले नाही. अन्यथा या दोन उन्मत्त दैत्यांचे तुझ्यासमोर सामर्थ्य ते काय आणि किती असो. आता पुनश्च युद्धापूर्वी तू श्री गणेशाचे पूजन करून त्याचा मंगल आशीर्वाद घ्यावा आणि विजयश्री मिळवावी. भगवान शिवांचे ते शब्द ऐकताच विष्णूंना आपली चूक लक्षात आली. त्यांनी क्षमा याचना करीत गणेश उपासना कशी करायची याचे मार्गदर्शन विचारले. तेव्हा भगवान शिव म्हणाले, नारायण, श्री गणेश उपासनेसाठी तू सिद्धी क्षेत्रात जा. तिथे जाऊन मंगलमूर्तीचे ध्यान मानस पूजन करून त्यांच्या षडाक्षरी सिद्ध मंत्राचा जप कर. जशी आपली आज्ञा असे म्हणून शिवपार्वतीस नम्र अभिवादन करून विष्णू सिद्धी क्षेत्रात आले. त्यांनी तिथे एका शांत प्रसन्न रम्य अशा स्थानाची निवड केली.
मग दृढ निश्चयपूर्वक विष्णूंनी शंकराच्या मार्गदर्शनाप्रमाणे श्री गणेशाची षडाक्षरी मंत्र जपाने 100 वर्ष उपासना केली, तप केले. अखेर त्या तपश्चर्येने संतुष्ट झालेल्या शिवपुत्रांनी त्यांना प्रकट होऊन दर्शन दिले. तपाचरणाचा हेतू विचारला तेव्हा नारायणांनी त्रैलोक्य भयमुक्त करण्यासाठी माझ्या हातून दैत्यबंधूंचा वध व्हावा असे वरदान मागितले. तेव्हा विश्वकल्याणाच्या त्या कार्यास शुभाशीर्वाद देत तथास्तु असे म्हणून गणेशाने विष्णूंना त्या कार्याची एक नवी दिशा दाखवून दिली आणि श्री गणेश हे अंतर्धान पावले. ज्या पवित्र सिद्ध क्षेत्रातील स्थानावर हे श्री गणेश उपासना वरप्राप्तीचे कार्य घडले त्या सगळ्यांची आठवण राहावी म्हणून नारायणांनी त्या जागेवर एका भव्य गणेश मंदिराची उभारणा केली. त्या मंदिराच्या गाभाऱ्यात स्वतः विष्णूंनी गंडकी पाषाणांची एक सुंदर गणेश मूर्ती तयार करून तिची त्या मंदिरात प्रतिष्ठापना केली. या मंदिरातील श्री गणेश सिद्धिविनायक या नावाने प्रसिद्ध झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री गणेश पुराण कथासार ऐकल्याने किंवा तो षडाक्षरी मंत्र जप केल्याने आपल्या सर्वांच्या इच्छा, मनातील संकटे दूर होतात.